रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मोदींमुळे देश कर्जबाजारी. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांचा मोदींसह भाजपवर हल्लाबोल. देश वाचवण्यासाठी काँग्रेसला संघटित करणे गरजेचे. राजेश शर्मा. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये आज काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा आणि रायगडचे काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी शर्मा यांनी भाजपसह मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश बर्बाद झाला आहे. शिवाय आपला देश हा कर्जबाजारी होत चालला असून याला सर्वस्व जबाबदारी मोदी असून आपला देश वाचवण्यासाठी काँग्रेसला संघटित करणे गरजेचे आहे. काँग्रेस स्ट्रॉंग झाली तर आपला देश वाचेल असा टोला सुद्धा त्यांनी भाजपला लगावला. आमची लढाई ही आता केवळ देश वाचवण्यासाठी असून मोदींना संपवण्यासाठी सुद्धा आहे असा घणाघात त्यांनी यावेळी मोदींवर केला. आपली लढाई ही गांधीवाद आणि मोदीवादची आहे. मला रायगडसाठी मोदीवाद संपवण्यासाठी पाठवले असून आपल्या सर्वांना सोबत घेऊन हा मोदीवाद मी संपवणार असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. काँग्रेस कमिटीने ठरवलं की राजेश शर्मांना तिथे संघटन बांधणीसाठी पाठवलं पाहिजे आणि त्या निमित्ताने आज माझ्या भाग्य की मी आपल्या समोर आहे. काँग्रेस माननीय अब्दुल रहमान अंतुलेजी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ही रायगडच्या आधारावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली धमक दाखवली, त्यांच्या या भूमीवर मी आज उभा आहे आपल्या समोर. अब्दुल रहमान अंतुलेजींनी एक एक काम ज्यात प्रेसिडेंट झालेलं आहे. लोक सांगतात नाही अंतुले साहेबांनी हा निर्णय घेतला म्हणजे निर्णय आपल्याला त्या पद्धतीने घ्यावा लागेल. एक विद्वान, बॅरिस्टर, त्यागी, सेवाभावी, लोकप्रिय नेते बॅरिस्टर अंतुले, त्यांची काँग्रेस, हार्डकोर काँग्रेसमॅन अंतुले साहेब. आणि आज रायगड जिल्ह्यामध्ये राजा ठाकूरजींनी सांगितलं, मामूंनी सांगितलं, मी दोघांच्या भाषण ऐकलं की रायगड काँग्रेसचा होता आणि काँग्रेसचा राहील. अंतुले साहेब ने संपूर्ण आयुष्य रायगडच्या विकासासाठी दिलं. पक्षासाठी त्यांनी ऑल इंडिया महाराष्ट्रासाठी दिलं, पण रायगडच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी अंतुले साहेबांनी आयुष्य दिलं. मधुशेठ ठाकूर, राजा ठाकूरजींनी सांगितलं की मी त्यांच्या मुलगा इतका जबाब पक्षात होते. मला खूप आनंद झाला. माझ्या काम आता खूप सहज होणार असं मला वाटतं. मला पण आमचे अध्यक्ष सतपालजींनी पाठवलाय की रायगडमध्ये प्रत्येक घरात काँग्रेस पोहोचायला पाहिजे. आंदोलनाच्या माध्यमातून, सेवाच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्न घेऊन रायगडमध्ये परत काँग्रेस स्थापित व्हायला पाहिजे. आज मी प्रवास करत आहे संपूर्ण रायगडमध्ये 2 दिवस पासून. जिथे जातो तिथे सगळे ठिकाणी लोक सांगतात हम थे, पण काही लोक इथे तिथे गेले. एक वेळ असतो, पण जे इथे बसलेले आहेत ना, हे रिअल निष्ठावान, कुठल्याही लालाचा न बळी पडता काँग्रेसचा झेंडा घेऊन आज उभे आहे. असे लोकच देश वाचवू शकतात. आज काँग्रेस रायगडमध्ये का हवी? कारण आपल्याला मोदीवाद संपवायचा आणि गांधीवाद आणायचा. आज संपूर्ण देशामध्ये जे जे संस्थान जवाहरलाल नेहरूंनी उभा केला, त्यांच्या पंतप्रधानच्या कारकिर्दीत आज सगळे विकायला काढले मोदीने. मोदीला इकॉनॉमीचा ज्ञान नाही, मोदीना ज्ञान फक्त आहे कट्टरपंथ, हिंदू मुस्लिम. मोदीना ज्ञान आहे डिवाइड अँड रूल, जे अंग्रेजांनी केलं. ईस्ट इंडिया कंपनी आली त्यावेळी, आणि त्यावेळी जे डिवाइड अँड रूल केलं तेच मोदी आणि शाह करत आहे. डिवाइड करा, रूल करा. त्याला लोकांची काय पडलेली नाहीये. निवडणूकमध्ये लोकांना थोडा पैशाची लालसा दाखवतात आणि मतांच्या सौदेबाजी करतात आणि काही लोक त्याला बळी पडतात, नंतर भोगतात.
हे आपल्याला थांबवावं लागेल. मतांच्या बजारीकरण आपल्याला थांबवावं लागेल. काँग्रेसला एक काळ होता, जे मिडल क्लास लोक आहेत, मी स्वतः गांधीजींच्या बुकमध्ये मी वाचलेलं आहे. गांधीजी सांगितलं की जब तक समाज का आखिरी आदमी के शरीर पे पूरा कपड़ा नहीं रहेगा तब तक मैं भी पूरा कपड़ा नहीं पहनूंगा. त्यांच्याकडे काय संसाधन होतं? त्यांच्याकडे संसाधन होता मुवमेंट, आंदोलन, आणि एक अहिंसा नॉन व्हायलंट मुवमेंट त्यांनी ओपन केलं आणि संपूर्ण देश त्यांच्या मागे उभा राहिला. पण त्याने आजादी का हवी होती? काय लोक जगत नव्हते? लोक काय घरी झोपत नव्हते? लोक काय रोडवर चालत नव्हते? लोकांना शिक्षा नाही मिळायची. आज 8 तास काम केल्यावर तुम्हाला आराम मिळते, आठवड्यात सुट्टी मिळते. त्यावेळी काय होता? 24 तास गुलामी. तुमच्या माझ्या घरात एक वेळी जेवण व्हायचे आणि ते 2 वेळी आपण खायचो. फक्त त्यांचे चाटुकार जे होते अंग्रेजांचे, 1 लाख अंग्रेज आणि 40 कोटी जनता, इंडिया पाकिस्तान मिळून ना, नंतर त्या लोकांनी सत्यानाश केलं, जाता इंडिया पाकिस्तान करून टाकलं अंग्रेजांनी. काय परिस्थिती? 1 लाख लोक 40 करोड लोकांवर डिवाइडेड रूल म्हणून राज करतो. आज ते मोदी करतात. मोदीला मानणारा वर्ग नाही आहे. मोदीला मानणारा वर्ग अडाणी अंबानी सारखे लोक आहेत, ज्यांच्यामुळे देश बर्बाद होत आहे. जे देशच्या मतलब जे आपली ट्रेजरी आहे, तिजोरी, ते ट्रेजरी संपत आलेली आहे. आपण कर्जबाजारीत होत आहोत. मनमोहन सिंगच्या वेळी कर्जबाजारी थांबली होती, महंगाई थांबली होती. आज काय? आज कर्जबाजारी सुरू आहे. महंगाई वाढत चालली आहे, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, एज्युकेशन नॉन अफोर्डेबल, हेल्थ नॉन अफोर्डेबल, ही परिस्थिती आज आहे. म्हणून देश वाचवण्यासाठी रायगडमध्ये काँग्रेसला संघटित करणं गरजेचं आहे. रायगडमध्ये काँग्रेस स्ट्रॉंग होईल तर देश वाचेल. रायगडमध्ये काँग्रेस जर कमी पडलं तर तुम्ही देशला वाचू शकतो नाही. यू कॅनॉट सेव्ह इंडिया. आपली लढाई काय नगरपंचायत, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभासाठी नाही. आपली लढाई आहे देश वाचवण्यासाठी, मोदीला संपवण्यासाठी. आपल्याला गांधीवाद आणि मोदीवादची लढाई येत आहे. रायगड मध्ये काँग्रेसला स्ट्रेंथन, मला जे पाठवलेलं आहे, रायगडतून मोदीवाद संपवण्यासाठी. आणि राजा ठाकूर, मामू आणि हे सगळे माझ्या समोर जे आहेत आणि आपल्या समोर, आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन मी रायगड जिल्ह्यामध्ये मोदीवाद संपवणार आणि गांधीवाद आणणार. गांधीवाद आले तर अंतुले साहेबांचे जे कार्यकाळ ते दिसणार. जे अंतुले साहेबांनी आपल्या कारकिर्दीत काम करत ते दिसणार, ते जिवंत होणार. आणि मला वाटतो माझा कार्यक्रम खूप आहे. मी उशीर आलो ह्याच्यासाठी माफी, लवकर जातो ह्याच्यासाठी माफी. ह्याच्यानंतर येणार आपल्यामध्ये 2-3 तास बसणार आणि खूप चर्चा करणार. माझी खूप खूप शुभेच्छा राजा ठाकूरजी आणि आपल्या टीमला. आपण रायगडमध्ये जे आपण मिशन मोदीला संपवण्यासाठी जे सुरू केलेलं आहे त्याला माझी खूप खूप शुभेच्छा. आणि जे तरुण मंडळी आणि जे लोक आहेत, आपण सगळे मिळून रायगडतून मोदीवाद संपवू आणि गांधीवाद जिवंत. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय जय महाराज.